नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत असाल. थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी कुठे आहे. तर आता मी मनालीला होतो. मनालीला आम्ही पॅराग्लायडिंग करायला घेतली मी तिकडे. तर खूप डेंजरस असं एक्सपिरियन्स होता माझा. चला मग आता बघा आता कसं पुढे चालू बघा. असं मोठ्या पहाडीवरून असं पळायला लागतं आहे खाली आणि असं जंप करावं लागतं आहे. खूप डेंजर होतं आहे माझ्यासाठी. जम्प केल्यानंतर तिने पायलटने एकदम मस्त पॅराशूट एकदम हँडल केलं. मग माझं वेट जास्त असल्या कारणाने कमसे कम 6 ते 7 जण ते पॅराशूट पाठी पकडायला होते आणि पॅराशूट घेऊन तसं धावायचं होतं जोरात, जेणेकरून पॅराशूट व्यवस्थित फ्लाय होईल असं. तर खूप डेंजरस होतं. सेकंड टाईम करताना विचार करावा लागेल करू की नको असं. खाली असताना माहीत नाही पडलं की एवढ्या उंचीवर हाईटीवर आपल्याला जायचं आणि असं करायचं आहे. पण नंतरला वरती गेल्यानंतर कळालं की आपल्याला एवढ्या हाईटवरून जम्प करायचं आहे. आता वरती तर गेलो आहे तर परत ते नाही बोलून तर चालत नाही. आता एवढं गेलो आहे तर आता पूर्णपणे करायला तर पाहिजेलच. अशा प्रकारे आपण मारली छलांग. कमीत कमी हजारो फूट हाईटीवर असेल आपण. दिसत असेल तुम्हाला खालची घरं बघा किती छोटी छोटी दिसत आहेत आणि हायवे बघा, ही नॅशनल हायवे आहेत. ते हायवे बघा किती लहान दिसत आहेत. याचा तुम्ही अंदाज लावू शकता म्हणजे मी किती हाईटवर असेल. पण खरं एकदा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. खूप छान. फक्त थोडा उडी मारताना थोडं हे आहे. पण जर उडी मारताना समजा जर काही पॅराशूटमध्ये काही गडबड झाली किंवा आपला डिसबॅलन्स झाला तर डायरेक्ट वरती, दुसरा ऑप्शन नाही आपल्याला, डायरेक्ट वरची तिकीट. अशा प्रकारे आपण डेअरिंग करून केलं. पण एकदा फ्लाय केल्यानंतर जी मजा होती तो एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला पाहिजे असं तरी मला वाटतं. कधी मनालीला गेलात तुम्ही कोणी तर एकदा हा एक्सपिरियन्स घ्या. माझ्या वाईफला तर मी खूप इन्सिस्ट केलं की बाबा चल पण कर, पण ती तर बाबा एवढी घाबरते की तर शेवटी ती आलीच नाही. तर शेवटी आम्ही दोघेजणच फक्त गेलो वरती. मी आणि एक फ्रेंड होता, आम्ही दोघांनीच पॅराग्लायडिंग केलं. पण खरंच एकदा करायला पाहिजे एक्सपिरियन्स. खाली बघा, नदी बघा केवढी छोटी दिसते. ती ॲक्च्युली ती नदी एकदम मोठी आहे. नॅशनल हायवे बघा किती छोटासा दिसतो आहे. म्हणजे याचा अंदाज लावा की किती उंचीवर आम्ही हाईटीवर असेल. पण खरंच खूप मजा आली. वरती एकदम असं आपल्याला वाटतं पण वरती एवढी काय हवा नव्हती. ज्या प्रकारे आपल्याला खाली हवा लागते त्या प्रकारे वरती एवढी हवा एकदम स्मूथ होतं. बघा नदी बघा, खाली तुम्हाला नदी दिसत असेल किती छोटीशी आहे. तर अशा प्रकारे आपण केली डेअरिंग. पण खरंच खूप मजा आली. पायलट पण मस्त गाईड करत होता कसं पकडायचं ते. आणि ते त्याचा गोप्रो होता. गोप्रोचे पण त्यांनी वेगळे चार्ज घेतलं आणि पॅराशूटचे काहीतरी 1,500 घेतले ह्याचे, आणि व्हिडिओ शूटिंगचे वेगळे 500 रुपये गोप्रो म्हणून. असे टोटल अराऊंड 2000च्या आसपास त्यांनी घेतले आपल्याकडून. पण जो वरती आणि त्यांच्या जिप्सीमधून जो जाण्याचा थरार होता तो तर आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकलो नाही. कारण तो गाडी अशा वेगाने पळवता की स्वतःला सांभाळणं खूप कठीण होतं. तर कॅमेरा कसा सांभाळला असता, म्हणून त्याची काही रिस्क काही घेतली नाही तर फोन गमवायला लागला असता. तर अशा प्रकारे आपण केलं आहे. आता बघा थोडा माझी एन्जॉयमेंट करतो आपण सेल्फी हे करून. पण मजा आली खूप. पब्लिक पण खूप जाम होते. सीझनमध्ये आम्ही गेलेलो, डिसेंबरचा महिना होता, त्या सीझनमध्ये आम्ही गेलेलो. हे मी पहिला जाऊन आलो आहे पण मी लेट पोस्ट करतो हे व्हिडिओ. थोडं तुम्हाला पण असं माहिती पडेल की कसं काय आपण केलं ते. खरंच खूप मजा आली करताना. पॅराशूट पण तो ज्या प्रकारे एकदम बॅलन्स करून बरोबर त्या स्पॉटला तो लँडिंग करायचं होतं. त्यांना पण एक चॅलेंज असतो की बरोबर पॅराशूट त्याच ठिकाणी जाऊन आपल्याला खाली तो व्यवस्थितपणे पोचवेल. पण खरंच पायलट म्हणजे बोलतात नाही, हे लोक एकदम कडक होते यांचं. म्हणजे जी पण हे लोक काय ना कसं, मला तर वाटलं नाही कसे शिक्षण हे लोक असंच हे करून हे लोक शिकलेले असतात. कारण याच्यात शिक्षण घ्यायची तुम्हाला कशी काही गरज वाटत नाही. मला वाटतं यांच्या तिकडेचे सगळे म्हणजे त्यांचा बिझनेसच मला वाटतं हा आहे. तिकडच्या लोकांचा जो रोजगार आहे तो ह्याच्यामध्येच आहे. बाकी तसं काही तर आम्हाला दिसलं नाही तिकडे.
पण खरंच मेहनत भरपूर आहे बिचाऱ्यांची. तो पॅराशूट घेऊन एवढे धावतात वरती. आता बघा, आता आपलं लँडिंग करायला घेत आहे आपल्याला. अशा प्रकारे आता एकदा आपण खाली आलो आहे, थोड्या हायटीवरच आहे. असं वाटतं आपण एकदम खाली आलो आहे, पण आपण हायटीवर आहे. आता बघा, तो लँडिंग करतो आपल्याला घेऊन. एवढा स्पीडमध्ये होतो ना, तुम्हाला शेवटी बघायला भेटेल की ती स्पीडमध्ये एकदम लँडिंग केली आहे. तर असं वाटतं की खूप एकदम स्लो आहे, पण जेव्हा ते एकदम स्पीडमध्ये जेव्हा खाली जमिनीवर येतो तेव्हा बघा माझी हालत कशी झाली असेल. बघा, तो असं एकदम करून बघा, स्पीड बघा. आता बघा, अशा एवढ्या स्पीडने एकदम त्याने अनुभवाचा कंट्रोल करतो. बघा, अशा प्रकारे त्याने सेफ आपली राईड कंप्लीट केलेली आहे. खूप मजा आली. तुम्ही पण कधी एकदा जाल तर नक्की एकदा ट्राय करा. तर अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन, माझ्या कामाच्या आणि अशा कॉमेडी व्हिडिओज. आणि अशा काही कुठे गेल्यानंतर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.